सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो। परभणी ते मुंबई जो लॉंग मार्च निघालेले आहे, सोमनाथ भैया सूर्यवंशी, पॅन्थर विजय बाबा वाकुडे, दलितांचा आवाज, बहुजनांचा आवाज, एक लढवया नेता, यांना न्याय मिळावा यासाठी जो काही हा लॉंग मार्च निघाला आहे परभणी ते मुंबई, या लॉंग मार्चचा नेतृत्व आदरणीय विजय बाबा वाकुडे यांचे चिरंजीव करत आहेत। मित्रांनो, हा लॉंग मार्च ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या शहरामध्ये, ज्या ज्या गावगाड्यामध्ये, वस्त्यांमध्ये हा लॉंग मार्च पोहोचत आहे, त्या त्या ठिकाणी आपल्या समाज बांधवांनी या सर्व आपल्या भीम अनुयायांची राहण्याची, खाण्याची, झोपण्याची सोय करायची आहे। तसंच सर्व आपल्या कुटुंबासहित सर्वांनी या लॉंग मार्चमध्ये सहभागी होऊन ह्या जातीवादी सरकाराच्या विरोधामध्ये बंड करून उभा राहायचं आहे मित्रांनो। कारण की सरकार झोपलेलं आहे, या सरकारला जागा दाखवायची हीच वेळ आहे मित्रांनो। त्यामुळं आपण सर्व समाज बांधवांनी पूर्ण ताकदीने या लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हायचं आहे मित्रांनो। तसेच मस्साजोगचे सरपंच, त्यांचाही ज्या निर्घुण पद्धतीने खून झालेला आहे, यांच्याही मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हेही या लॉंग मार्चमध्ये मुद्दा आहे मित्रांनो। आणि सोमनाथ सूर्यवंशी, विजय बाबा वाकुडेंचं निधन तर प्रेशरमुळे झालं आणि सोमनाथ भैया यांना पोलीस कोठडीमध्ये मारहाण झाली पोलिसांकडून आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला आणि ते पोलीस आजही ड्युटीवरती कार्यरत आहेत। तर ह्या पोलिसांना, जे सोमनाथ भैया यांचे मारेकरी आहेत, यांना ड्युटीमधून कायमस्वरूपी रिमूव्ह करावं, हा एक मुद्दा आहे। तर मित्रांनो, जोपर्यंत ते पोलीस ड्युटीवरून रिमूव्ह होत नाहीत तोपर्यंत हा लढा असा चालू राहणार आहे। आणि या शासनाने या लॉंग मार्चकडे चांगलं लक्ष केंद्रित करावं, लक्ष द्यावं व सर्व भीम अनुयायांचे जे काही म्हणणे आहे ते ऐकून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये भीम अनुयायी त्यांना आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो। आणि सर्वांना माझी विनंती, कळकळीची विनंती, आपण सर्वांनी एकदा लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हायला पाहिजे। जय भीम, जय प्रबुद्ध भारत।